खरातला पुन्हा न्यायालयात केलं हजर, व्हीसीद्वारे कोर्टासमोर हजर केलं. खरात 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी. खरातच्या अटकेला 1 महिना पूर्ण. खरात विरोधातल्या गुन्ह्यांचा आकडा वाढला. नाशिक ते अहिल्यानगरपर्यंत 16 गुन्ह्यांची नोंद. खरातचा अंदाजे 500 कोटींच्या साम्राज्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता. दीपक लोंढेची शिर्डी पोलिसांकडून तब्बल 12 तास चौकशी. अशोक खरात प्रकरणी लोंढेची चौकशी झाल्याची माहिती. टीसीएस कंपनी धर्मांतर प्रकरणात अॅट्रॉसिटी कायद्याची भर पडली. एका महिला अत्याचार गुन्ह्यामध्ये अॅट्रॉसिटीचा ऍक्ट समाविष्ट. कॉर्पोरेट जिहादची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग सक्रिय. राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक नाशकात. आरोपी अयानचा आणखी एक कारनामा समोर. पहिल्या मुलीसोबत प्रेमभंग झाला की दुसऱ्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती. नेस्को कॉन्सर्ट ड्रग्ज प्रकरण. फरार आरोपीला पोलादपूरमधून अटक. आयुष असं आरोपीचं नाव. मुंबईतली तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात. सरकारनं बोलावली तातडीची बैठक. गोरेगाव म्युझिक कॉन्सर्टनंतर कारवाईला वेग. खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्याविरोधात शिवसेना भवनासमोर आंदोलन. आदित्य ठाकरेंवरच्या विधानावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक. आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. पुणे विमानतळावर हवाई दलाचं विमान कोसळलं. सुदैवानं विमानातले कर्मचारी सुरक्षित. अपघातानंतर धावपट्टी बंद केली. मोदी सरकारला मोठा धक्का. महिला आरक्षण विधेयक कोसळलं. विरोधकांच्या एकजुटीमुळे मोदी सरकार पहिल्यांदाच अपयशी. आरक्षण विधेयकावर नवनीत राणा यांना अश्रू अनावर. नवनीत राणा यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. संसदेत महिला आरक्षण विधेयक सादर केल्याबद्दल मोदींचे आभार मानले. दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक. महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर बैठक. राज्यात पुढचे 4 दिवस उष्णतेची लाट. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणात सतर्कतेचा इशारा. आज रात्री मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक. प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामामुळे अनेक लोकल सेवा रद्द. शनिवारी रात्री 12 ते रविवारी सकाळी 10 पर्यंत ब्लॉक. आखाती युद्ध संपण्याच्या दिशेनं वाटचाल. इराणबरोबर करार लवकरच करण्याचे अमेरिकेचे संकेत. इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी खुली. लेबनॉन इस्रायलमध्ये झालेल्या 10 दिवसांच्या शस्त्रसंधीनंतर सर्व व्यावसायिक जहाजांसाठी होर्मुझ खुलं. केकेआर विजयापासून दूरच. सलग 5वा पराभव. गुजरातनं 5 विकेट्सने केला पराभव. आयपीएलमध्ये आज वीकेंडला डबल हेडर. पहिल्या सामन्यामध्ये बंगळुरू दिल्ली आमने सामने तर दुसऱ्या सामन्यात हैदराबाद चेन्नई भिडणार.